छगन भुजबळांची बीडमध्ये महाएल्गार सभा, भुजबळांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष। ओबीसींच्या महाएल्गार सभेपूर्वी नेत्यांच्या भेटीगाठी, धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाकेंनी घेतली भुजबळांची भेट। बीडमधल्या हॉटेल सनराइज मध्ये तीनही नेत्यांमध्ये चर्चा। राधाकृष्ण विखे पाटील यांना मराठा आंदोलकांनी अडवलं, मराठा आरक्षणाचा GR खोटा असल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलकांनी मंत्र्यांना गाठलं। हैदराबाद गॅझेट स्थगितीसाठीची सुनावणी पुढे ढकलली। हैदराबाद गॅझेटला स्थगिती द्या, ओबीसी पुढील सुनावणी 27 ऑक्टोबरला। कोल्हापूरमध्ये 6 नृत्यांगनांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न, हाताच्या नसा कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न। महिला सुधारगृहात घडलेल्या या घटनेनं खळबळ। नाशिकमध्ये रामकुंडावर वाद पेटला, नाशिक महानगरपालिकेची तोडक कारवाई वादात। वस्त्रांतर गृहाच्या तोडकामादरम्यान दत्त मंदिराचं नुकसान। शिवाजी पार्कचा भोंगा टिळक भवनकडे गेला। आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर नाव न घेता केली टीका। स्वदेशी तेजस वायुदलाच्या ताफ्यात, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते तेजस विमानांचं राष्ट्रार्पण। अखेर भारतीय बनावटीचं तेजस आज आकाशात। पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ अडचणीत, जैन बोर्डिंगची जागा विकासकाला विकण्यामागे मोहोळ। माजी खासदार राजू शेट्टी यांचा गंभीर आरोप। मुंबई भोंगेमुक्त करून दाखवली, किरीट सोमय्या यांनी लिहिलं पुस्तक। मंत्री शेलार यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन। छत्तीसगडमध्ये 200 माओवाद्यांचं समर्पण, जगदलपूरमध्ये नक्षलविरोधी कारवाईला मोठं यश। नवी मुंबईमध्ये मनसैनिकांकडून नाभिकाला मारहाण, नाभिकानं कर्मचारी महिलेशी असभ्य वर्तन केल्याचा मनसेचा आरोप। स्टालिन भारत विरोधी वागू नका, मोदी शहा यांच्याशी भांडताय तर भाषेवर राग का? उद्धव ठाकरे यांनी हिंदी विरोधक तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना सुनावलं। शेतकऱ्यांच्या वेदनेशी पवार सहमत, यावर्षी शेतकऱ्यांची दिवाळी आनंदाची नाही, शरद पवार काळी दिवाळी साजरी करणार।